अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। अपघाताने मरण्यापेक्षा आमरण उपोषणाने आलेला मृत्यू मान्य, मुनेश्वर बदखल. प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रकृती खालावली. ढोरवासा मार्ग साक्षात यमलोकाची वाट. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सुमठाणा ते पिंपरी मार्गाची धूळदाण झालेली असून नरकाची वाट कशी बिकट असते हे पाहायचे असल्यास सुमठाणा ते ढोरवासा पुढे तेलवासा पिंपरी रस्ता बघावा. अगदी मोफतपणे ही सेवा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी, मध्य रेल्वेच्या गलथान प्रशासनाने तसेच रेती तस्करांनी उपलब्ध करून दिलेली आहे. विडंबनात्मक असले तरी कित्येक वर्षापासून आयुध निर्माणीच्या अखत्यारीत मार्गाची धूळदाण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात दोषी कोण हाही संशोधनाचा विषय ठरला आहे. आयुध निर्माणी की बांधकाम विभाग याचा अजूनही सोक्षमोक्ष न झाल्याने रस्ता दुरुस्तीची निव्वळ टोलवाटोलवी चाललेली आहे. भद्रावती तालुक्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गाची दुरुस्ती व्हावी, रेती तस्करांच्या ओव्हरलोड वाहतुकीस प्रतिबंध घालावा या मागण्याकरिता मुनेश्वर बदखल यांनी आमरण उपोषणाचा अगदी टोकाचा मार्ग स्वीकारला आहे. अपडेट इंडिया टीव्हीने आढावा घेतला असता अजूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने तिसऱ्या दिवशीही त्यांची प्रकृती खालावलेली असल्याचे जाणवले आहे. अपडेट इंडिया टीव्ही प्रतिनिधी लिमेश मानुसमारे. सुमठाण्यावरून तेलवासा, कोची, पिंपरी, धोलाडकडे, भोबसकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करतात. विद्यार्थी असो, नागरिक असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, रुग्ण असतील तरी त्यांना त्या रस्त्यावरून येण्यासाठी फार मोठी अडचण झालेली आहे. मध्यंतरी लागलेला जो काही रेल्वेचा पूल, त्या बोगद्यातून तर तो नरकाची वाट अशा प्रकारच्या त्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती होण्याच्या संदर्भामध्ये ढोरवासा निवासी श्री मुनेश्वरजी बदखल हे आमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणचे असंख्य गावचे पंचक्रोशीतले नागरिक जे आहे ते त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहे. या रस्त्याची समस्या नेमकी काय आहे आणि या समाजात यांच्या मागण्या काय आहे हे विचारण्यासाठी आपण भेट देऊया. जे उपोषण करते आहेत सलग 16 तारखेपासून या ठिकाणी तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून या ठिकाणी जीवावर खेळून लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ततेसाठी ते बसलेले आहेत. आपल्या समेत उपोषण करते मुनेश्वर बदखल, युवा सेना शिंदे सेनेचे ते प्रमुख आहेत. यांनी ढोरवासा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या दुरुस्ती करता आमरण उपोषणाचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. गांधी तत्वाने ते या पंचक्रोशीतील समस्या मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी उपाशी 16 तारखेपासून बसलेले आहे. सर, आपलं अपडेट इंडियामध्ये स्वागत आहे. हे जे आमरण उपोषणाचा जो मार्ग निवडलेला आहे त्या मागची पार्श्वभूमी काय? सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आज माझा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज मला समस्त गावकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आज तुम्ही समजू शकता आज सर्व गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे. हा जो सुमठाणा ते मुरसापर्यंत रोड आहे 5 ते 7 गावांना जोडणारा, हा अतिशय खराब झालेला आहे. प्रत्येक दिवस वारंवार घटना घडून राहिल्या. प्रशासनाला आम्ही निवेदन देखील दिले. जनता त्यामार्फत एवढी आक्रोश होऊन गेलेली आहे का आम्ही काय करायचं का नाही, प्रशासन याबाबत बिलकुल दुर्लक्ष करत आहे. आता काही दिवसाच्या अगोदर ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले होते. प्रशासनाला आम्ही त्यामार्फत दर्शवून देखील दिले, पण त्यांनी म्हटलं का आम्ही काही करू शकत नाही. आम्ही सामान्य जनतेने करायचं काय? आज रेती तस्करीच्या गाड्या चालू आहे. आमचा त्याचा विरोध नाही, पण रेती तस्करीच्या गाड्या 50 टनच्या गाड्या आहे आणि तो जो रोड आहे 12 टन ते 14 टन जिल्हा परिषदेची परमिशन आहे. आता मला सांगा, परमिशन नसताना देखील त्या गाड्या चालून राहिल्या. आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला, ज्या स्थितीत जो रोड बनायला पाहिजे, तुम्ही 50 टनच्या गाड्या चालत असाल तर 50 टन लाईक त्या रोड बनायला पाहिजे. अन्यथा आम्ही सहन बाकीच्या गोष्टी करून घेणार नाही. जोपर्यंत हा आमच्या प्रमुख मागण्या आहे, जसं रेल्वे पुलिया अंडरग्राऊंड आहे ते उड्डाण पूल करण्यात यावं, रोड मजबूतीकरण करण्यात यावं आणि आमच्या ज्या गावच्या बसेस जे बंद केलेल्या आहे काही कारणास्तव ते पुलियामधून येत नाही आणि तिथून 16 चक्काच्या गाडी आहे ते येऊन राहिल्या. बस का नाही येऊ शकत? नंतर यायला पाहिजे ना. तर प्रशासनाने बस देखील चालू करणार. ह्या 3 आमच्या प्रमुख मागण्या आहे. जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे माझं आमरण उपोषण चालत राहणार.
सर्व जनतेला माझा धन्यवाद. या ठिकाणी प्रशासनाने 16 तारखेपासून तर आजची 18 तारीख आहे, या 3 दिवसामध्ये कोणत्या प्रकारची दखल घेतली अथवा नाही? दखल घेतलेली नाही आणि मला पण भेट पण दिलेली नाही. बिलकुल दुर्लक्ष केलेलं आहे. एक शेतकरी पुत्र स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी नव्हे तर त्या रस्त्याची मुळे जे काही प्रभावित झालेले लोक आहे त्या लोकांना जाण्यासाठी सोयीस्कर वाहून जीवाची बाजी लावत आहे. परंतु त्यांच्या सांगण्यानुसार हे जे प्रशासन आहे, ढिम्म प्रशासन, या ढिम्म प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. जणू काही ते प्रशासन मुनेश्वर बचकल या उपोषणकर्त्याचा जीव घेण्याच्या तयारीत आहे की जीव जाईल याची वाट बघत आहे, तरच ते उपाययोजना करतील. अपडेट इंडिया प्रतिनिधि लिमेश मानुसवारे. मेरा नाम किन्नर विशाल, आप सब भद्रावती के लोग मुझे जानते ही हैं. मैं तेलवाड़ा रोड से रोज आना जाना करती हूँ. वो तेलवाड़ा रोड की हालत इतनी खराब है कि आने जाने में बहुत तकलीफ होती है. ये प्रशासन क्या करती है, क्या काम करती है? अगर उनसे ये काम करना नहीं करना होता तो मैं चाहती हूँ कि मेरे साथ बरोड़ा नंदुरी टोल नाका आहे, वहाँ पे 10-10 रुपए मांगे, 2 पैसा जोड़े और वो रोड का काम करे. लोक आहे ना, हे फोटो काढा टाका, हे पुलामध्ये पुट्टे पडले. आणखी काय काय झालं? काय काय म्हणजे त्या दिवशी दिले म्हणून आपल्या वारापाशी पडलं एक कुठं. काय करायचं? रोड तुम्ही मागणी नाही केली का? तुम्ही मागणी नाही केली? मागणी केली लई वेळ, आपण कोणी बनवत करायची म्हटलं तर ठेकेदार काय म्हणते, हे पुलाचं आमच्याकडे काम नाही आहे म्हणे. रोड